नमस्कार अमरावती. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग कार्यालय परिसरात 28 मेच्या पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून लाखोंचे नुकसान वाचवण्यात यश आलं आहे. अमरावती महानगरपालिका अग्निशमन विभागाला 28 मे रोजी पहाटे 3:02 अतिक्रमण विभाग कार्यालय हमालपुरा येथे वाहनाला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांनी नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच शिफ्ट इन्चार्ज सुनील काकडे आणि केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर लॉरी क्रमांक MH27BX7202 तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. वाहन चालक सागर टपके तसेच फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे आणि निशांत राठोड यांनी घटनास्थळी पोहोचताच होजरील होजच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केले. या आगीत टाटा एस अर्थात छोटा हत्ती या वाहनाचे अंदाज 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे 4 लाख रुपयांचे अतिरिक्त नुकसान टळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली आहे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांकडून अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे.